हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध. उभाटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा सस्पेन्स कायम. गोकुळ दूध संघ महायुतीकडे येण्याची शक्यता. अध्यक्षपदासाठी नावीद मुश्रीफांच्या नावाची चर्चा. राज्यातील महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. हगवणेंना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणं चुकीचं. शस्त्र परवान्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात. जालिंदर सुपेकरांचा दावा. ठाणे एटीएस कडून पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेराला अटक. नौदलातील गुप्त माहिती पाकिस्तान इंटेलिजन्सला पाठवल्यामुळे कारवाई. तर रवी वर्मा असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव. महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती. राज्याची देश पातळीवर आघाडी. तर आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. मुंबईकरांना 16% मालमत्ता करवाढीचा झटका. मालमत्ता करवाढीवरून वाद चिघळण्याची चिन्हे. जोरदार पावसामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली. मांजरा नदी परिसरातील जोरदार पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ.